डायरेक्टली और इनडायरेक्टली. आपण तयार केलेलं ते नॅचरल एन्व्हायरमेंटला त्रासच द्यायला लागले. जसं आपण टू व्हीलर, फोर व्हीलर वापरतो, फ्युएल बर्निंग होते. त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं आणि नॅचरल एन्व्हायरमेंट, नॅचरल जी ब्युटी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते. याचा अर्थ काय? जे आपण तयार केलेलं एन्व्हायरमेंट आहे, अशा ट्रेन, रेल्वे ट्रॅक किती आपण डेव्हलपमेंट केल्या, खूप डेव्हलपमेंट केल्या. आपण दिवसेंदिवस डेव्हलपमेंट करतच आहोत. पण त्याचा परिणाम सगळा कशावरती होतो आहे? एन्व्हायरमेंटवरती. जे नॅचरल ब्युटी आहे, ती ब्युटी न राहता आर्टिफिशियली आपण मोठे-मोठे टॉवर्स उभा करून त्याच्याकडे बघत बसालो. पूर्वी कसं मोठे-मोठे डोंगर असायचे आणि तिथं नैसर्गिक वातावरण राहायचं. ते डोंगर कोरून तिथं मोठे-मोठे बिल्डिंग बांधलेत आणि त्या बिल्डिंगकडे बघत बसावं लागलेलं आहे. पण जी मजा म्हणण्यापेक्षा जे वातावरण त्या डोंगराळ भागामध्ये होतं, ते आता त्या बिल्डिंगमध्ये मिळणार नाही. बऱ्याच लोकांना सनलाईटच मिळत नाही. सनलाईटच्या डेफिशियन्सीमुळं काय-काय होऊ शकतं? बरंच काही-काही होऊ शकतं. आपली बॉडीच सनवर चालते बघा.